करूया, कढी पकोडे करूया सोल्याचे आपण. याच्यासाठी घेतलं आहे मी साहित्य. आपली चूल पेटलेली आहे. हिरव्या मिरची टाकूया, लसण टाकूया, आलं टाकूया, घेऊया आपण पेस्ट. काढून झालेलं आहे ते टाकून घेऊया आपण याच्यामध्ये. दह्यामध्ये आपण बेसन टाकूया, एकत्र मिश्रण करूया. कट करून घेऊया आपला. अलग घेऊया आपण, कट करून घेऊया. तुरीच्या शेंगाचे दाणे आपण वाटण करून घेऊया. याचं वाटण करून वाटा धुतलेला आहे स्वच्छपैकी. दाणे टाकून घेऊया तुरीचे. हिरव्या मिरच्या टाकूया 2 ते 3. लसण टाकूया, थोडंसं आलं, थोडीशी कोथिंबीर वाटून घेऊया. वाटण काढून घेऊया. वाटण झालेलं आहे. टाकूया 2 चम्मच. थोडासा सांबार, आपली चिरलेली पालक टाकूया, थोडंसं जिरं टाकूया, तर मीठ टाकूया, मध्ये थोडीशी चटणी टाकूया. मिश्रण करून घेऊया एकत्र. आता असे वडे करूया आपण. केलेले आहे आपण. आता आपण आपली कढई ठेवून देऊया. आपण थोडंसं आता जिरं टाकूया. आपण कांद्याला पेस्ट टाकूया. कढीपत्ता टाकूया, हळद टाकूया. त्याला टाकून घेऊया याच्यामध्ये. आता उकळी आली की आपले वडे टाकून घेऊया त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आपले वडे टाकून घेऊया. आपले वडे शिजलेले आहे. आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ. पहिले आपला तडका टाकून घेऊया. तडका टाकलेला आहे आपला. वरून कढी तयार आहे.